करतो आणि खूप आनंद वाटतो। आता सचिन शेठ आपले सगळे नंदी घेऊन या मुंबईमध्ये येत राहावा, आमच्या दादांची, त्यांच्या फॅमिलीची, यांच्या कुटुंबाची शान वाढवत राहावा। त्यांच्या पाठीमागे तुमचा आशीर्वाद असेल, नक्कीच त्यांची हौस पूर्ण होईल। आज आमचे जुने जाणते जेवढे बैलगाडा मालक आहेत ते कुठेतरी थोडे थांबले होते, कारण की शर्यतीचा नाद हा किती वर्ष बंद होता, 7 ते 8 वर्ष। त्याच्यानंतर आज चालू झालेला आहे आणि ही आपली सोन्याची पंढरी हा शेतकऱ्याचा खेळ हा मोठ्या उत्सवाने झालेला आहे। आज ज्या गाड्या जिंकलेल्या आहेत हा हिंदकेसरी मैदान जाणला जातो। पुरा आमच्या पिढ्यानपिढी झालेला हा मैदान आहे। आमच्या आजोबा पंजोबांपासून पुढच्या वर्षी होईल का नाही ते नाही माहिती, पण आमच्या सारख्यांचे, तुमच्या सारख्यांचे सगळ्यांचे नशीब आहेत। जे पळाले त्यांचे, जे हारलेत त्यांचे पण नशीब आहेत, जितलेत त्यांचे पण नशीब आहेत। कारण की या मैदानात पुन्हा पळायला भेटेल की नाही भेटेल हा फक्त आता देवळात माहिती, परमेश्वराला माहिती। पण आमचा आम्ही आनंद अतिशय आनंदाने व्यक्त करतो आणि जे पण हरले ते पण आमचे मित्र परिवारच आहेत। आम्ही सगळ्यांना कुटुंब म्हणूनच आम्ही खेळ खेळतो। इथे कोणत्याही प्रकारचा रागरोष, जल्लोष, वेगळ्या प्रकारचा काहीच नाही। एक आनंद आपला नंदी जिंकलेला असतो तो साजरा करतो आपण, बाकी काहीच नाही। राहुल दादा, सचिन शेट्टीचे नंदी आहेत 2, सिकंदर किंवा रायफल 81 त्याचा एक फेरा वगैरे होऊ शकतो का या मैदानात, किंवा घाटावर जर शर्यत होईल? फेरा नाही, त्यांचे नंदी पण टॉपचे आहेत, त्यांची धावण पण टॉपची आहे आणि त्यांचे मोठे भाऊ माझे एकदम फॅमिली मधले, माझा भाऊच येतो त्यांचा ना माझा जास्त जुळतं, कारण की त्यांचा माझा नेहमी बोलणं चालू असतो। कधी बोले आता आपला बैल पब्लिकने थोडा कमी पळतो म्हणून मी त्यांना काय बोलतो, त्याचा फोन आला होता माझ्या मुलं त्यांची गाडी पडेल या मथुरची येऊन पडेल, एक आमचे हितचिंतक खूप आहेत, लगेच आमच्यावर मजा घ्यायला तयार असतात। पण येणाऱ्या काळामध्ये घाटावरती सुद्धा पळेल इथे सुद्धा, कारण की आमचा दादा आमचा घरचा आहे, दादा तर उतरवतोय आणि यांच्याबद्दल विषय नाही। आमचे सगळे एक मेंबर्स आहेत, आम्ही कधी खेळामध्ये एकामेकाला सांभाळून घेतो, कुठेही तिथे हॅलो असतो आणि त्यांच्या भावाची ना माझे अजून चांगले संबंध आहे। त्याच्यामुळे लवकरच मथुर आणि त्यांचा बैल पळेल, त्यांनी सांगायचं कुठे पळायचंय, म्हणजे सांगा त्यांचा जर मैदान असेल ना हा रोज येतो, पण आम्ही बैल पाठवणार इकडून मुंबईमधून। म्हणजे दादा घाटावरचा मोठा वस्ताद रायफल 8181 आणि आपला मुंबईचा मथुर लोकांना एकत्र पळताना दिसतील। अहो आमचं कुटुंब आहे, अजून एकदा सांगतो, बैल आज येत तर उद्या नाही येत, पण जर एकामेकाच्या नंदीमध्ये पळवलं ना एक नातं होतं आणि आनंद खूप वेगळा होतो। या 2 नंदी मुले आमचा नातं होतो काय, बैलामुळे तुम्ही जोडले। आमच्या समाजामध्ये नात्यांसाठी, नाते जपण्यासाठी एकामेकाच्या दुःखात सुखात 5वी पण सोडत नाही। पण आज मला असे नाते भेटतात, सगळे टॉपचे आणि खानदानी मित्र भेटतात, त्याच्यामुळे आनंद आहे मला। माझ्या नंदीमुळे आणि त्यांच्या नंदीमुळे आम्ही एकत्र येतो काय दादा। नक्कीच दादा, तुमची जेवढी मथुरची दमछाक नसतो तेवढी फॅन दमछाक करून सोडतात। बघा ना किती घेरून ठेवलाय ना, तुम्हाला पाणी प्यायला सुद्धा वेळ नसतं, उभं राहायला सुद्धा वेळ नसतं। माझी गाडी तिकडे, मी पळून आलो इकडे। सिकंदर काढलेला आहे, पुढच्या टायमाला दोन्ही बैल एकत्र आणि दोघांची आमची मुलाखत एकत्र भेटेल जेव्हा बैल पळतील तेव्हा, हा शब्द आहे माझा। नक्कीच दादा।